बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना खडे बोल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको आहेत. अजितदादा बैठकीमध्ये असं म्हणाले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानंही दादांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरून दादांनी झापलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकरी कर्जमाफीवरून काय वक्तव्य केलं होतं पाहूयात. अजित साहेब बोलले का कर्जमाफी होऊ शकत नाही, तो शेतकऱ्यांनी भेटेल का आपल्याला रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर असतं त्याला भेटेल. 5-10 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाफी व्हायची, तोपर्यंत काही भरायचं त्यापेक्षा. बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही. तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी नाही. सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला. आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा.